आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. आज बुद्ध पौर्णिमा आणि बाबा मुक्तानंदांची 116वी जयंती आणि गुरुवारही आलेला आहे. आणि माऊलींची पालखी दर गुरुवारी 9:30 वाजताच सभामंडपात येते आणि माऊलींच्या पादुका, आणि तिथून ती पालखी 9:30 वाजता सभामंडपातून बाहेर पडते. त्यामुळे 9:30 वाजता गुरुवारचं जे वातावरण आळंदीतलं असतं ते अत्यंत भारावून टाकणारं वातावरण आहे. म्हणजे कधी जायचा योग आला तर आवर्जून गुरुवारी जर राहता गेलं तर 10:30 9:30 पासून ते पुढे 11पर्यंत आपण थांबलं तर आपल्याला एक खूप विलक्षण, म्हणजे ते पुढे 12 साडेबारापर्यंत चालू असतं पालखीचं सगळं काही. तर आत्ता माऊलीची पण आठवण झाली, कारण माऊली नी जसं आपल्याला पसायदानामध्ये माऊलीने जे आपल्या सर्वांसाठी जे दान मागितलं, जे आशीर्वाद मागितले आणि ते आपण प्रत्यक्ष अनुभवतोय. माऊलींनी आपल्याला बाबा मुक्तानंदांनी कशी ध्यानधारणा केली आणि पूर्ण पुरुष, पूर्ण साक्षात्कारी संत ही अवस्था त्यांनी प्राप्त करून घेतली, परमहंस गती प्राप्त करून घेतली, हे आपल्याला खूप सखोलपणे शिकवलं. आणि चितशक्ती विलासचा अभ्यास करता करताच आपल्याला नक्कीच आपण आधीचे आपण आणि चितशक्ती विलास नंतरचे आपण नक्कीच प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी सूक्ष्म पातळीवरती बदल झाले असतील. जसं ज्ञानेश्वरी समजण्याच्या अगोदरचे आणि त्यानंतरचे आपण, तर ह्यामध्ये नक्कीच बदल आहे. आणि त्यानंतर माऊली आपल्याला बोटाने धरून आता पुढचा पाऊल आपल्याला घेऊन जाते की ज्या बाबा मुक्तानंदांनी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या अनुग्रहाने, ज्यांच्या शक्तिपात दीक्षाद्वारे पूर्ण साक्षात्कार अवस्था आणि परमहंस गती प्राप्त केली, त्या महान विभूती म्हणजेच भगवान नित्यानंदांचं चरित्र वाचन करण्याची संधी आणि आपणाला माऊली ती सुचवत आहे. आणि आपले सर्वच सद्गुरू, आपल्याला सर्वांचे जे सद्गुरू, वेगवेगळ्या आकारातील असलेले सद्गुरू आपल्याला त्यासाठी प्रेरणा देत आहेत. आणि भगवान नित्यानंद आणि बाबा मुक्तानंद हे सुद्धा आहेतच सोबत, त्यामुळेच हे साकार होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तुम या भूता. त्यामुळे आपल्याला ही पुन्हा एक महान विभूती भेटायला येत आहे. आपल्या व्यक्तिमत्वात ती आपल्या व्यक्तिमत्वाचा ती भाग होऊ पाहणार आहे. तर बाबा मुक्तानंदांनी लिहिलेलं सुद्धा आपल्या सद्गुरूंविषयीचं चरित्र माझ्याकडे कालच कुरिअरने पोचलं आहे. आणि अजून एक चरित्र आहे की जे दुसऱ्या एका साधकांनी लिहिलेलं आहे. तर दोन्हीही फार अभ्यासपूर्ण आहेत. मी आज थोडा आढावा घेतला बाबा मुक्तानंदांनी लिहिलेला सुद्धा. तर आत्ता आपण जे आज सकाळी लिहिलेलं आहे आपल्या मेसेजमध्ये की करुणामय ज्योत भगवान नित्यानंद, हे आपण वाचणार आहोत. आणि हे आपलं लगेच होईल, ह्याचं म्हणजे सहज सरळ आहे. आणि दुसरं आहे ते म्हणजे बाबा मुक्तानंदांनी लिहिलेलं गणेशपुरी स्थित भगवान नित्यानंद. तर दोन्ही पुस्तकांचा मी आढावा घेतला. तर दोन्हीमध्ये, हे तर मी वाचलेलंच आहे आधी 3 वर्षांपूर्वी, तर दोन्हीमध्ये आपणाला शिकण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. तर त्यामुळे चितशक्ती विलास आपणाला अजून पक्का होईल आणि आपल्या साधनेत आणि आपल्या व्यक्तिमत्वात किंवा आपल्या ह्या मार्गामध्ये आपल्याला नक्कीच हे मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरतील, आपल्या चित्तशुद्धीसाठी मदत करतील. तर आपण आज वाचायला सुरुवात करूया. तर हे आहे, पुस्तकाचं नाव आहे करुणामय ज्योत भगवान नित्यानंद. ह्याचे अनुवादक आहेत श्री गौरीश कायकिणी आणि मूळ लेखक आहेत पंडित रमेश नाडकर्णी.
तर हे मूळ कन्नडमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे, त्याचं अनुवाद मराठीत झालेला आहे. तर पुस्तकाचं नाव आहे करुणामय ज्योत भगवान नित्यानंद. तर त्या आधी आपण छोटीशी प्रस्तावना दोघांनी पण दिलेली आहे, मनोगत त्यांचं व्यक्त केलेलं आहे, ते आपण वाचूयात. ज्यांनी अनुवाद केलेला आहे तर त्यांचं आधी मनोगत आहे आणि नंतर ज्यांनी हे मूळ लिखाण केलेलं आहे त्यांचं मनोगत आहे. तर दोन्ही साधकांचं आपण मनोगत वाचून मग आपल्या या ग्रंथ वाचनास सुरुवात आपण करूयात. प्रारंभी विनंती करू असं शीर्षक आहे. प्रारंभी विनंती करू. माझे आत्मीय आप्तमित्र प्रिय पंडित रमेश नाडकर्णींचे एक दिवस अचानक पत्र आले की त्यांनी लिहिलेल्या भगवान नित्यानंद यांच्या चरित्राचा मी मराठीत अनुवाद करावा. ते आव्हान पाहून मी चकित झालो. क्व आत्मा क्व अनात्मा अंतरम महदंतरम ही शंकराचार्यांची उक्ती आठवली. कुठे इंद्राचा ऐरावत अन कुठे श्यामभट्टाची तट्टानी असेही वाटले. तरी मी हे कार्य भीत पण उमेदीने स्वीकारले. ते केवळ मित्रकार्य म्हणूनच नव्हे तर गणेशपुरीत वसलेल्या स्वामी नित्यानंदांचा व माझ्या या गोकर्ण क्षेत्राचा काही काळ निकटचा संबंध जुळून आला होता. त्या बादरायण संबंधाची पवित्र आठवण म्हणून भगवान नित्यानंद येथे आले की काही काळ आमच्या घरामागे असणाऱ्या रामतीर्थ टेकडीवर असत. समुद्रकिनाऱ्यावर वावरत व आमचे अग्निहोत्री मित्र व शेजारी श्री बाळकृष्ण भटजींच्या घरी त्यांच्या आग्रहास्तव जेवण घेत. बाबांच्या अनुग्रहाने एकदम धनाढ्य बनलेल्या श्री गोविंद शेट्टींनी बाबांच्या नावाने रामतीर्थांच्या काठी एक धर्मशाळाही बांधली होती. असा हा योग्यांच्या संपर्काचा योगायोग व आता त्याला संवादी होऊन संगीत विज्ञान प्रिय पंडित रमेश नाडकर्णींच्या कामी पडण्याचा हा शुभयोग. संता सद्भिः संगः कथमपि ही पुण्येनं भवति. भवभूतीची ही वाणी खरीच, अर्थात या पुण्याईमुळे मीही सज्जन ठरलो. पंडित रमेश नाडकर्णींनी मूलतः कन्नड भाषेत श्री गोपाल मामांनी साठविलेल्या मजकुराच्या आधारावर हे चरित्र लिहिले. ते अपार लोकप्रिय ठरले. त्याच्या 4 आवृत्त्या निघाल्या. नंतर त्यांनीच त्याचे हिंदीमध्ये रूपांतर केले आणि आता मी ते मराठीत रूपांतरित करीत आहे. त्यांच्या दोन्ही कृतीचा फायदा मी घेतला आहे. याखेरीज भगवानांच्या वचनांची चिदाकाश गीता तिचाही मराठीत अनुवाद केला आहे. त्याचबरोबर भगवानांवर पंडित नाडकर्णी व कवी B.A. सनदी यांनी रचलेल्या कवितांचेही मी मराठीत भाषांतर केले आहे. शिवाय भगवानांविषयी काही भजनेही मराठीत रचली आहेत. हे पुस्तक छापण्यात श्री राजीव तसेच श्री राजीव अडंतया तसेच श्री तुलसीदास पंचाळ यांनी आर्थिक मदत केल्यामुळे मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. शिवाय शर्वरी आर्ट्सचे मालक श्री शशिकांत रेगे आणि त्यांचे सहकारी यांनी शीघ्रतेने हे पुस्तक छापून दिल्याबद्दल त्यांचाही मी अत्यंत आभारी आहे. तसेच श्री बाळकृष्ण अंचन श्री सुवर्णाजीचे सुपुत्र फोटो कॉर्नर खार यांनी उत्तम प्रतीची सर्व छायाचित्रे शीघ्रतेने पुरविल्यामुळे मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. श्री जयंत नायमपल्ली यांनी त्या कृष्णधवल छायाचित्रांचे रंगीत छायाचित्रात रूपांतर करून दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच प्रख्यात चित्रकार श्री शांताराम बडाकेरी यांच्या मदतीमुळे मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. भगवान नित्यानंदांचे चरित्र मराठीत लिहिण्याचा हा माझाच पहिला प्रयत्न नव्हे. यापूर्वी श्री शंकरराव गुरव या भगवत भक्तांनीही हा प्रयत्न केला होता. मला त्यांचा खूप उपयोग झाला. हे मी माझे सौभाग्य मानतो.
आदरणीय श्री गोपाल मामा, प्रिय रमेश नाडकर्णी, श्री गुरव या भगवत भक्तांनी हात धरून दाखविलेल्या वाटेने मी पाऊल टाकले. बघता बघता या पुस्तकाच्या दोन्ही आवृत्त्या संपून आता चौथी आवृत्ती निघत आहे. याचे श्रेय भगवान नित्यानंदांच्या भक्तांनाच आहे. मणी वज्र समुत्कीर्णे सूत्रसे वास्ती मे गतिही, ही कालिदासाची उक्ती आठवून ही तिसरी आवृत्ती भगवानांच्या असंख्य भक्तांच्या पदरी अर्पण करीत आहे. गौरीश कायकिणी. आता इथे ह्यांनी अनुवाद केला आहे, जे रमेश नाडकर्णी आहेत त्यांनी, त्या साधकांनी कन्नडमध्ये लिहिलेल्या पुस्तकाचं, ग्रंथाचं त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. आणि ह्यामध्ये त्यांनी विशेष सांगितलं आहे की मित्र म्हणून मी केला नाही, तर हे गोकर्ण ह्या भागात राहत होते आणि गोकर्ण या भागामध्ये भगवान नित्यानंद नेहमी तिथे त्यांचं काही कालावधी येणं झालं होतं. तर तीही त्यामुळे ते क्षेत्र आणि त्या क्षेत्रातली माणसं, संतांचे ज्या ठिकाणी चरणस्पर्श होतात तिथल्या सर्वांनाच तो कृपाशीर्वाद प्राप्त होतो. आणि जणू काही तसंच ह्यांचंसुद्धा भाग्य उदयास आलेलं आहे असं ह्यांनी इथे स्पष्ट दिलेलं आहे. आता आपण पुढे वाचायला सुरुवात करूया. आता जे मूळ लेखक आहेत ज्यांनी कन्नडमध्ये लिहिले ते पंडित रमेश नाडकर्णी ह्यांनी आपलं मनोगत लिहिलेलं आहे. ओम नमो भगवते नित्यानंदाय. नित्यानंद बाबा आणि गणेशपुरी ही दोन्ही नावे एकमेकांशी इतकी जोडली गेली आहेत की ती अभिन्न झाली आहेत. गणेशपुरीतील माती भगवान नित्यानंदांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. त्या मातीत त्यांच्या चरणांची अक्षय मुद्रा उमटली आहे. ती खरोखर मृत्यूपासून अमरत्वाला नेणारी वाट आहे. तिच्या कणाकणात बाबांच्या अगणित लीलांचा इतिहास अंकित झाला आहे. तानसा नदीत वाहणारा ममता प्रवाह बाबांचा होय. त्या कुंडामध्ये वाहणाऱ्या पाण्याचा सुखावणारा परमस्पर्श बाबांचाच होय. नित्यानंद कुणी व्यक्ती नव्हे, ती एक दिव्य शक्ती आहे. नित्यानंद कुणी व्यक्ती नाही, ती एक दिव्य शक्ती आहे. तीच शक्ती कैलासमध्ये जीवनमुक्त अवस्थेत दिसते. आता इथे नित्यानंद ह्या तत्वाविषयी पण ते सांगत आहेत की जे अत्यंत महत्त्वाचे आहे की नित्यानंद कुणी व्यक्ती नव्हे, ती एक दिव्य शक्ती आहे. तीच शक्ती कैलासमध्ये जीवनमुक्त अवस्थेत दिसते. भीमेश्वर मंदिरात लिंगरूपाने तर मुरलीधर मंदिरात दिव्य रूपाने दृश्यमान झाली आहे. बालभोजन गृहात दररोज शेकडो मुलांची भूक शमन करणारे अन्नही तेच होत. आर्त भक्तांचे अश्रू पुसून त्यांना आशीर्वाद देणारा अभयहस्त त्याच दिव्य शक्तीचा संकेत होय. मृत्यूचा पराभव करून समाधी मंदिरात तीच शक्ती मूर्तिमंत विराजमान आहे. दूर असो वा जवळ, जेव्हा जेव्हा भक्तांनी हाक मारली तेव्हा ती मातृरूपी शक्ती संकटांतून त्यांचा उद्धार करायला उद्युक्त झाली. बेफाम उफाळणाऱ्या वादळी समुद्राच्या उत्तुंग लाटांच्या माऱ्याने हेलकावे खाणाऱ्या नावेतून कोणी बाबांच्या नावाने टाहो फोडला तर त्याला निर्धास्त किनारा मिळालाच म्हणून समजावे. खाली कोसळणाऱ्या विमानात आपली आठवण करणाऱ्या भक्तांना कित्येकदा बाबांनी निर्विघ्न केले आहे. बाबांच्या चरणी विचरणाऱ्या बाबांच्या चरणी विवरणाऱ्यांना निरंतर अक्षय सुख लाभले आहे. आता इथे ते भगवान नित्यानंदांचं स्वरूप सांगतात की ते कसे व्यापक होते. म्हणजे हे तत्व आहे, हा म्हणजे आकारात मर्यादित असलेलं नाही आहे हे. तर हे नित्यानंद हे तत्व आहे की जे सर्व व्यापक आहे आणि जे निर्भय करणारं तत्व आहे आणि सुख देणारं
ज्ञान करून देणारं तत्व आहे. आणि इथे त्यांनी विविध उदाहरणं दिलेली आहेत की कसं समजा समुद्रामध्ये आता मासेमारी करायला गेले असतील किंवा काही समुद्रामध्ये काही ॲक्सिडेंट होत असेल तर तिथे सुद्धा त्यांच्या भक्तांनी त्यांची आठवण केली आणि त्यांचं त्याच्यातून प्राणरक्षण झालेलं आहे. विमानातून पण काही अपघात होत असताना त्यातनं प्राणरक्षण झाले आहे. प्रत्यक्ष घडलेल्या घटना आहेत आणि ते सत्य तिथं ह्या पद्धतीने वर्णन करत आहेत. म्हणजे हे भगवान नित्यानंद आपण हाक मारल्यानंतर ते भक्तांच्या मदतीला धावून जाणारे आणि सर्वच आपल्या विभूती आहेत, महान विभूती आहेत, त्या भक्तांना मदत करायला धावून जातात. ते हेही नाही पाहत की हा माझा शिष्य आहे की हा दुसरा सद्गुरूंचा शिष्य आहे. कारण सद्गुरू एकमेकांमध्ये त्यांना भेद नसतो, कारण ते तत्व आहे. तर त्याच्यामुळे ते हे नाही पाहणार की हा गणेशपुरीचा शिष्य नाही आहे तरी ह्याने हाक मारली, मला आठवण केली, तर मी याच्या मदतीला नको. तर तसं नाही आहे. हा मी प्रत्यक्ष अनुभव कोविडमध्ये घेतलेला आहे. प्रत्यक्ष आता ओघानेच सांगते किंवा हे वाचून मग मीच अनुभव सांगते की का ओढलं. म्हणजे एक ह्या प्रसंगाने अनुभव आपण तो पण प्रत्यक्ष अनुभव आपण समजून घेऊया, जो मी आधीही सांगितलं आहे पण आता पुन्हा पुनरावृत्ती करू. तर आता पुढे म्हणता येत ते, तर हे जे इथे दिलेलं आहे त्यांनी हे प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी आहेत. आणि असं अशा प्रकारच्या मदती, सहाय्य हे प्रत्येक सद्गुरू आपल्या भक्ताला देत असतो. जो आर्ततेने हाक मारतो, जो सत्याने चालतो, त्या प्रत्येक भक्ताला आपल्याचे सद्गुरू अशा पद्धतीने मदतीला धावून येतातच. नित्यानंद बाबा मौन राहत असत. कधीतरी त्यांच्या तोंडून 1-2 शब्द बाहेर पडत विजे समान आणि पुन्हा गगनव्यापी निशब्दता. बाबा कायम मौन राहायचे ते सांगतात. आणि कधीतरी त्यांच्या तोंडून 1-2 शब्द बाहेर पडत विजे समान आणि पुन्हा गगनव्यापी निशब्दता. त्यांच्या बोलण्यात मीचा लोप झालेला होता. त्याऐवजी हा इथे या शब्दांचा प्रयोग होत असे. ज्याला त्यांचा अनुग्रह झाला असेल असा कुणी भक्त त्याविषयी वर्णन करू लागला तर बाबा लगेच म्हणत, इथे कोणताही चमत्कार नाही, ही तुमची भावना आहे. तो जर इतर भक्तांशी त्याविषयी बोलू लागला तर बाबा रागावून म्हणत, अरे लेक्चर झाडतोस काय? ज्यांनी बाबांचा अनुग्रह मिळविला आणि त्यांच्या लीला पाहिल्या असे अनेक भक्त आता हयात नाहीत. ज्यांनी त्यांच्या लीला पाहिल्या असे लोक मौनपणे त्या आठवणीचा संचय करतात. कारण जे घडले ते सांगू शकत नाहीत. जे अनुभव तर्क व अभिव्यक्तीच्या पलीकडले असतात, स्वानुभूती गम्य असतात. बाबांच्या लीलांना ना अंत ना इति. कितीही लिहिले तरी ते त्या लीला सागराचा एक थेंबही होणार नाही. त्यांच्या चरित्रासंबंधी कुणी विचारपूस केली तर नित्यानंद अति नम्रतेने म्हणत, त्यात कोणती मोठी गोष्ट. एक कावळा आला आणि एक कावळा गेला आणि हसत. बाबांच्या निकट सानिध्यात त्यांच्या चरणांच्या छायेखाली राहून बाबांची अविरत सेवा करण्याचे भाग्य अनेकांना लाभले. पण त्यातही 3 भक्तांची नावे प्रामुख्याने घेतली तर अतिशयोक्ती होणार नाही. ते म्हणजे श्री लोकण्णा, श्री अप्पण्णा आणि श्री गोपाळ मामा. बाबांचे परमभक्त वकील श्री पी.के. नायर यांनी बाबांच्या श्रीमुखातून ऐकून यांच्या बाललीलांना अंकित केलेल्या लेखातून उडुपी व दक्षिण कर्नाटकातील इतर स्थानात घडलेल्या लीलांविषयी तोंडसे, सीताबाई, कैलासवासी मंगळूर, मुक्ताबाई, कैलासवासी मंडकूर, कृष्णाबाई वगैरे भक्तांकडून ऐकून गणेशपुरीत घडलेल्या लीलांविषयी वसईचे श्री राजगोपाळ भट्ट यांच्याकडून
तसेच बाबांचे सानिध्य लाभलेल्या असंख्य भक्तांनी सांगितलेली आणि लिहिलेली सामग्री हे सर्व लीलामृत गोपाळ मामांनी अतिप्रेमाने गोळा करून दिलेल्या आधारावर कानडीत 5वी आवृत्ती तसेच हिंदीत शब्दांकित करण्याचे भाग्य मला लाभले. अर्थात हा ग्रंथ बाबांच्या सानिध्यात भक्तांकडून प्राप्त झालेल्या अनुभवांचा अर्क होय. इथे नमूद केलेले अनुभव भक्तांचे आणि लेखणी केवळ आमची आहे. नित्यानंदांसारख्या लोकोत्तर चेतनेविषयी लिहिणे सुलभ नव्हे. हा प्रयास समुद्र तळहाती धरणे किंवा विजेशी वेगाची पैज मारणे यासारखे असंभव होय. त्याच महाचेतनेच्या प्रेरणेने या लेखनाचा प्रयास केलेला आहे. पंडित रमेश नाडकर्णी. प्रकरण पहिले. विद्युतपुत्राचा जन्म. विद्युतपुत्राचा जन्म. सुसमर्थ विद्युतपुत्र उतरला भूवर, अप्रतिम अग्निचरणांनी सत्वर. मानव कायेत उतरला दिव्य प्रकाश, मानवी शरीरी घनगर्जना घोष. सकल देवता करीती मानव देही निवास, आणि घेती एकच नाव ते खास. कविवर्य बेंद्रे. सुमारे 100 वर्षांपूर्वी कोझिकोड जिल्ह्यात तुनेरी नावाच्या गावी चातू नायर नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याने जवळच्या पुरमेरी गावी राहणाऱ्या एका शेतकऱ्याची मुलगी उन्नी अम्मा हिच्याशी लग्न केले. 30 वर्षांच्या दाम्पत्य जीवनात त्यांना 8 मुले झाली. त्यापैकी 3 त्यांच्या डोळ्यासमोरच दगावली. त्यांची कमाई त्यांच्या उदरनिर्वाहापुरती नव्हती. कितीही काटकसर केली तरी त्यांची गुजराण होत नसे. पण सुदैवाने त्या गरीब कुटुंबाला त्याच गावातील एक ब्राह्मण वकील श्री TR ईश्वर अय्यर यांचा आधार लाभला. कोणालाही जवळ कोयलांडी जवळ कोटमंगलम गावात वकील ईश्वर अय्यरांनी चातू नायरला एक लहान झोपडी बांधून दिली. चातू रोज वकील साहेबांच्या बागेत सफाई, जलसिंचन व झाडांची देखरेख करी आणि उणी अम्मा त्यांच्या घरी धुणी भांडी, झाडलोट इत्यादी कामे सांभाळी. आता हे गरीब दाम्पत्य आहे. त्यांना 8 मुलांपैकी 3 गेली, 5 शिल्लक राहिली. आणि त्यांना हे ईश्वर नायर ह्यांच्याकडे, ईश्वर अय्यर ह्या वकिलांकडे ते कामाला लागले दोघंसुद्धा. आणि ते त्यांना खूप मदत करत होते. आता त्या काळी ईश्वर अय्यरांचे वयोमान 40 वर्षाचे होते. बायको, 3 मुलगे व 1 मुलगी एवढाच त्यांचा परिवार. गोरा रंग, तेजस्वी चेहरा, धडधाकट अंगयष्टी व कपाळावर गंधविभूती लावलेले ईश्वर अय्यरांचे व्यक्तिमत्व फार आकर्षक वाटे. दररोज उजाडण्यापूर्वीच 3:30 वाजता उठून स्नान पूजादी कार्य उरकून ते सूर्योपासना करीत. व्यवसायाने वकील असले तरी अध्यात्म व धर्मोपासनेकडे त्यांची मनोवृत्ती झुकली. आणि त्यांचे स्नेही अनंत नारायण शास्त्री त्यांना रोज शास्त्रपुराण वाचून ऐकवीत. अय्यरांच्या घराजवळ त्यांच्या वाडवडिलांनी बांधलेली शिव, विष्णू व अय्यप्पा यांची मंदिरे होती. या 3ही देवळामध्ये जाऊन आपल्या आराध्य दैवतांचे दर्शन घेणे हा वकील साहेबांचा नित्यनेम होता. चातू नायर व उन्नी अम्मालाही त्या देवळात झाडणे, पुसणे, भांडी घासणे वगैरे करावे लागे. रोज दुपारच्या पूजा आरती नंतर मिळणारे नैवेद्याचे अन्न ग्रहण करून दोघेही आपल्या मुलाबाळांसह संतुष्ट असत. ईश्वर अय्यरांच्या घराला मठ म्हणत त्यांच्याशी सल्लामसलत करायला तल्लीवेरी, कल्लीकोट वगैरे लांबच्या शहरांतून माणसे त्यांच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी दिवाणखान्यात खुर्च्या ठेवलेल्या असत.
पण वकील साहेब खुद्द व्याघ्र चर्मावर बसत ध्यान करताना त्यांची बुबुळे गरगर फिरत. व्यवहारामध्ये अय्यर हे लोकांचे हितचिंतक व मित्र असत आणि ध्यानोपासनेच्या वेळी मात्र ते निर्लिप्त व एकांत प्रिय होते. आता ही जी गोष्ट आहे की चातू नायर आणि त्यांची उन्नी अम्मा हे दाम्पत्य गरीब आहे आणि ते राहतंय, ते काम करतंय ईश्वर अय्यर ह्यांच्याकडे. आणि ईश्वर अय्यर ही सुद्धा यांना 3 मुली 1 मुलगा असं असलेलं कुटुंब, परंतु ते अत्यंत आध्यात्मिक व्यक्तिमत्व होतं आणि साधना आणि त्यांची वकिली ह्या दोन्ही गोष्टीमध्ये त्यांचं जीवन व्यतीत होत होतं. अशा पद्धतीने इथे त्यांनी दिले. आता पुढे ते सांगतायत की पावसाळ्याच्या आरंभीच एकदा अतिवृष्टीमुळे कोरापूर नदीला पूर आला. तिथे जवळच्या नदीला पूर आला आणि पावसाळ्याचे दिवस आहेत आणि तुनेरी, परमेरी, कोयलांडी वगैरे गावांमध्ये पुराचे पाणी घुसले. एका रात्री घनदाट काळोख पसरून ढगांनी घेरलेल्या आभाळांत एकही तारा दिसेनासा झाला की विजांची चमक अण कडाडणे व ढगांचा गडगडाट यामुळे रात्र भेसूर भासू लागले. उन्नी अम्मा मुलांबरोबर खोपट्यात झोपली होती. तिने स्वप्नात विष्णू व शिव नदीत स्नान करताना पाहिले. आपल्या स्वप्नाविषयी तिने नवऱ्याला सांगितले. तांबडे फुटण्याच्या अगोदर एका सुक्या झावळीची मशाल पेटवून उन्नी अम्मा त्याच्या उजेडात देवळाकडे निघाली. शेतातून बांधावरून जात असता तिथे विजेच्या लखलकाटांत एक नवल बघितले. एक नवजात शिशु वाटेवर एका बाजूला पडले होते आणि एक नाग फणा उभारून त्या बाळाची रखवाली करीत होता. त्याला बघताच बाई घाबरली व डोळे फाडून पाहतच राहिली. त्या मुग्ध बाळाची अनुपम कांती पाहून तिचे वात्सल्य उतू आले. त्याचवेळी वीज कडाडल्याने चातू जागा झाला. आपल्या कारभारणीला घरी न बघून तो घाबरला व उन्नीच्या शोधात लगेच घरातून बाहेर पडून देवळाच्या दिशेने चालू लागला. रस्त्यात उभ्या असलेल्या उन्नी अम्माने नवऱ्याला पाहून त्याचे लक्ष नागाच्या रखवालीत झोपलेल्या तेजपुंज बाळाकडे वेधले. त्या बाळाला तिथेच टाकून जाणे अशक्य होते. चातू लगेच जाऊन वकील साहेबांना तेथे घेऊन आला. नाग त्या शिशूला 3 प्रदक्षिणा घालून हळूहळू सरकत निघून गेला. वकील साहेबांच्या सांगण्यावरून उन्नी अम्मा त्या बाळाला घरी घेऊन गेली व स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याचे लालन पालन करू लागली. बाळाला 1 वर्ष पूर्ण होताच अय्यर व अनंत नारायण शास्त्रींच्या सल्ल्याने त्या मुलाला रामण असे नाव ठेवले गेले. नामकरणाचा समारंभ अय्यरांच्या देवळात साजरा झाला. चातू रामणला आपल्या प्राणांपेक्षा जास्त जपे व प्रेम करे. उठता बसता त्याला रामणच दिसे. रामणशिवाय त्याला चैनच पडत नसे. त्याने स्वप्नात रावणला ऋषींबरोबर खेळताना पाहिले होते आणि हा मुलगा सामान्य नसून एक अलौकिक आत्मा, ईश्वरी अवतार होय अशी त्याची खात्री झाली. चातू नायर एकदा अशा पद्धतीने अत्यंत विलक्षण असा भगवान नित्यानंद हे विश्वासमोर आलेले आहेत. म्हणजे इथे पूर्णतः नदीला पूर आलेला आहे आणि पूर्ण पावसाळी सर्व दिवस आहेत आणि ज्या रात्री सगळीकडे पावसाचं पूर्णतः वातावरण आहे, नदीला पूर आहे आणि अशा त्या उन्नी आम्हाला स्वप्न पडतंय की तिथे शिवा आणि विष्णू त्या नदीमध्ये आंघोळ करतात आणि ती तिच्या नवऱ्याला सांगते आणि थोड्या वेळात ती उठून त्या मंदिराकडे जाते आणि तिथे हे बाळ तिला दिसते आणि त्यानंतर तो शेषसुद्धा त्या बाळाला 3 प्रदक्षिणा करतोय आणि निघून जातोय. आणि मग ते अशा पद्धतीने भगवान नित्यानंद, मग त्यांना कोणी जन्माला घातलं, ते कसं काय, ह्याचं काहीही उलगडा नाही आहे. तर अशा पद्धतीने त्यांचं ते प्राप्त झाले ह्या विश्वाला. आता पुढे सांगतायत
एक चातू नायर एकदा शेजारचे एक जमीनदाराचे कुमार नायर यांच्याकडे वृक्ष तोडायला गेला. चातू नायर एकदा शेजारचे एक जमीनदार कुमार नायर यांच्याकडे वृक्ष तोडायला गेला आणि ताप येऊन घरी आला. संध्याकाळी त्याचा ताप पुष्कळच चढला. लगेच आपल्या लाडक्या रामणला जवळ घेऊन तो ओक्साबोक्शी रडायला लागला आणि बायकोला बोलावून म्हणाला, याची चांगली काळजी घे. व या शब्दांबरोबर त्याने शेवटचा श्वास सोडला. आता इथे 1 वर्षाच्या अंतराने किंवा काही 1 वर्ष असं नाही म्हणता येणार, 1 वर्षांनी त्यांचं नाव रामण असं ठेवलं गेलं भगवान नित्यानंदांचं. आणि काही कालावधीनंतर मग जो वडील होते त्यांचे, जे सांभाळ करत होते, त्यांचं ते वारले, त्यांना देवाज्ञा झाली. आता रामण व स्वतःच्या 5 मुलांची पालनपोषणाची जबाबदारी एकट्या उन्नी अम्मावर पडली. दुष्काळाची स्थिती, गरिबी आणि सांसारिक कष्टांमध्येही उन्नी अम्मा रामणकडे बघून सर्व काही विसरत होती. दररोज रामणला ईश्वर अय्यरांच्या घरी घेऊन जाई. रामण अय्यरांच्या मुलांबरोबर खेळे, देवळातही जाई. एकदा नंबूद्रीपाद नावांचा एक ज्योतिषी ईश्वर अय्यरांकडे आला. तेव्हा रामण 3 वर्षांचा होता. त्याला पाहताच नंबूद्रीपाद म्हणाला, हा मुलगा महापुरुष होणार आणि प्रपंचात ज्योतिरूप होऊन भवसागरात बुडणाऱ्या लोकांना हा तारणार, त्यांचा उद्धार करणार. ईश्वर अय्यरही अंतःप्रेरणेने त्या बालकाचे अलौकिक सत्व जाणत होते. 3 वर्षामागे त्या पहाटेच्या वेळी त्या नागाच्या फण्याखाली हसत खेळत निजलेल्या बाळाच्या रूपाने शेषशायीलाच त्यांनी पाहिले होते. तर इथे त्यांच्या संदर्भातली ते कोण होणार आहेत ही एका ज्योतिषाने सांगितलं. भाकीत ह्या पुढे खूप मोठा जगाचा उद्धार करणारा हा एक महान सत्पुरुष आहे, होणार आहे. आणि हे ते जाणतही होते, कारण अशा पद्धतीने जे अवतीर्ण झालेले आहे बालक, तर ते साधारण नाही आहे. हे या सर्वांना उन्नी अम्मा, चातू नायरला पण स्वप्नात दिसलेलं आहे की हा ऋषींबरोबर खेळतोय. आणि ईश्वर अय्यर त्यांनासुद्धा ते आध्यात्मिक त्यांची साधना उपासना असल्यामुळे त्यांना माहीतच होतं. एक पान आहे तेवढं वाचू, मग हे प्रकरण होईल. मग उद्यापासून आपण पुढे हे करता येईल. रामण 3.5 वर्षांचा झाला तेव्हा त्याला सुखंडीची बाधा जडली. सर्व प्रकारच्या औषधोपचारानंतरही मुलाच्या स्थितीत रतिमात्र सुधार झाला नाही. आता सुखंडी म्हणजे काय हे नाही माहिती, काय आहे ते बघायला लागेल. त्याचे पोट फुगले होते. पोटांच्या संदर्भात आहे एवढं दिसते. कदाचित मुडदूस असू शकतं, कारण ही लक्षणं तशीच सांगतायत. त्याचे पोट फुगले होते. सारे शरीर हाडांचा सापळा झाले होते. दिवसभर रडत कुंथत असे. रात्रीच्या वेळी एकदा मुलाचा चित्कार ऐकून नंबियार नावाचा एक शेजारी दारूच्या नशेत उन्नी अम्माच्या घरात घुसला आणि खेकसून बोलला, या किंचाळणाऱ्या कार्ट्याला कोरापूर नदीत फेकून दे, म्हणजे पिडा सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटेस उठून उन्नी अम्मा तिन्ही देवळात गेली आणि काकुळतीने विनवणी करू लागली, देवा, रामणला या आजारातून सोडव. तुझ्या विना कोण त्याचे रक्षण करणार? देवाला हे आर्तस्वर ऐकू आले असावेत. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे नित्यनेमाप्रमाणे उन्नी अम्मा रामणला बरोबर घेऊन देवळाकडे जात होती. रस्त्यावर ताडी काढणाऱ्या अनोळखी इसमाने तिला थांबविले. त्या माणसाच्या कमरेला एका बाजूला कोयता आणि दुसऱ्या बाजूला ताडीने भरलेली बांबूची नळी लटकत होती. त्याच्या उजव्या हातात एक कावळा होता. त्या माणसाला बघून उन्नी अम्मा घाबरली, पण त्याने अम्माला धैर्य देत म्हटले, बाई, चिंता करू नकोस. हा कावळा कापून त्याचे रक्त त्या मुलाच्या अंगाला चोळ आणि त्याचे मांस तुपात शिजवून त्याचा शिरा बनवून रोज 1 चमचा मुलाला खाऊ घाल. तो लवकर बरा होईल बघ. उन्नी अम्माने तो कावळा घेतला व तो माणूस पाहता पाहता नाहीसा झाला. उन्नी अम्माला कळले की तो अज्ञात माणूस शिवच होता. घरी परतल्यावर ती कावळा कापून त्याचे रक्त रामणच्या अंगाला
तिने कावळा कापून त्याचे रक्त रावणच्या अंगाला चोळले आणि मांसाचा शिरा करून रावणला खायला दिला. खाताना रावण विचारू लागला, मला एकट्यालाच हा शिरा कशाला देतेस अम्मा? त्या बाल्यावस्थेतही रावणच्या हृदयात समदर्शी भावना विकास पावली होती. बाळ ही सर्व मुलांना देण्याची मिठाई नव्हे, हे तुझे औषध आहे. उन्नी अम्माने त्याची समजूत घातली. हळूहळू रावण रोगमुक्त झाला, धष्टपुष्ट बनला. शरीर मात्र काजळासारखे काळे झाले. बालसुलभ उन्हाळक्या करू लागला. पावसात भिजणे, विहिरीत उडी टाकणे इत्यादी. 6 वर्षाचा झाला तेव्हा उन्नी अम्माने म्हणजे तो ह्या सर्व मस्ती करू लागले आता ते 6 वर्षाचा झाला तेव्हा उन्नी अम्माने आपल्या लाडक्या रावणला वकील साहेबांच्या स्वाधीन करून जगाचा निरोप घेतला. तिने रावणला आपल्या ममतेचा पान्हा पाजून पोसले. ती माऊली पण निघून गेली. हाच अनाथ पोरगा पुढे जगन्नाथ झाला. लोकांना नेहमी आनंद देणारा नित्यानंद बनला. गणेशपुरीत रात्रीच्या समयी आपले पाय चेपणाऱ्या भक्तांना बाबा म्हणत. हा लहानपणी बालरोगाने पछाडलेला होता, अहोरात्र किंचाळत होता. शेजाऱ्याने ह्याला नदीत फेकून देण्यास सांगितले होते. शेवटी शिवाची कृपा झाली व त्याने दिलेला कावळा खाऊनच ठीक झाला. पण रंग मात्र कावळ्याचाच घेतला, असे म्हणून बाबा मोठ्याने हसत. तर अशा पद्धतीने भगवान नित्यानंदांचं 6 वर्षापर्यंतचं इथे हे दिलेलं आहे की ज्यांनी त्यांना सांभाळ करत होते ते दोघंसुद्धा निवर्तले. इथे त्यांना जे वर्णन केलेलं आहे सुखंडी, ते बहुतेक तो रिकेट्स मुडदूस हाच आजार झालेला असावा. आणि त्या काळामध्ये लहान मुलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक लहान मुलांना तो होत असे. त्याच्यामध्ये छातीचा म्हणजे बरगड्या आणि पूर्ण पोट फुगणं, आणि त्यामुळे त्या वेदना मुलांना होऊन ते त्रास, प्रचंड श्वसनास त्रास, हाडांचा सगळा संकोच झाल्यामुळे ती लक्षणं होती. आणि जे तो कावळा सांगितला, कारण त्या मांसाला शक्ती देणं महत्त्वाचं होतं, हाडांना मांसांना शक्ती देणं, आणि त्यामुळे ती ट्रीटमेंट पद्धतीच ती ट्रीटमेंट म्हणून दिली. आणि प्रत्यक्ष इथे बाबा मुक्तानंद सांगतायत म्हणून ते म्हणाले ना, एक कावळा आला आणि दुसरा गेला असं. तर ते म्हणजे स्वतःविषयी पण त्या पद्धतीने ते सांगतात. आणि मग ते दिल्यानंतर कावळ्याचं रक्त त्यांच्या अंगाला लावलं. त्यांच्या त्या आजारपणामुळे त्यांना नंतर काळवंडलेपणा राहिलाच त्यांच्या शरीरावरती. तर ती गोष्ट म्हणजे कावळ्यासारखे ते काळे झाले असं त्यांनी ते देत आहेत. एक थोडासा भाग ह्याचा पण असेल गमतीचा म्हणून पण त्यांनी सांगतायत. तर अशा पद्धतीने ह्या बाबा भगवान नित्यानंद हे अवतीर्ण झालेले आहेत. आणि 6 वर्षाचे असतानाच दोन्ही त्यांना सांभाळणाऱ्या आईवडिलांचं दोघांचंही छत्र हरपलं आणि ते ईश्वर अय्यर ह्यांच्या स्वाधीन त्यांना सोपवून त्यांची आई पण निवर्तली. आता त्याच्या पुढचं आपण उद्या पाहूया. हे असं प्लेन वाचत जाऊ आपण. ह्यामध्ये अनेक गोष्टींचं अनुभूती आहेत साधकांच्या पुढे, आणि त्यामध्ये अनेक काही अशाच युक्त्या पण आहेत. म्हणजे बाबा भगवान नित्यानंदांनी काही उपाययोजना पण साधकांना ज्या सांगितल्या आहेत त्याचे प्रयोग काही बाबतीत आपण पण करू शकतो. म्हणजे काही गोष्टी खूप छान सांगितल्या आहेत त्यांनी, की डोक्याला तूप लावणं केसांना वगैरे असं, म्हणजे डोक्यावरती तूप लावणं ही एक ट्रीटमेंट सांगितली. मला आत्ता वाचत असतानाच आठवलं की तो प्रयोग पण मी स्वतःसाठी पण केला होता. तर आता ते आठवत नाही की कशाच्या बाबतीत, पण मला त्याचा फायदा झाला होता. तर ह्या गोष्टी आहेत की आपल्याला ह्याच्यात छान अद्भुत आहे. पूर्णतः चरित्र आपण करू अभ्यास.